पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार का काय हे सुद्धा जो प्रश्न होता ते जवळपास निश्चित होत चाललेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर चौताळलेल्या भारताने पाकिस्तानवरती जम्मू काश्मीर पंजाबच्या बाजूने जोरदार आघाडी उघडली। आपण पाहतोय मॅपच्या माध्यमातून भारताची विमानं ड्रोन्स थेट इस्लामाबाद पर्यंत पोहोचली आणि पाकिस्तानची 16 शहरं भारताने अक्षरशः जाळून काढली आहेत। आणि दुसरीकडे बलुचिस्तान भागातनं बलुचिस्ताननेही पाकिस्तान विरोधामध्ये आघाडी उघडली जोरदार। 1/3 बलुचिस्तान पाकिस्तानच्या तावडीतनं सोडवल्याचा दावा BLAने केलाय। क्वेटा शहरावरती सुद्धा BLAने नियंत्रण मिळवले असा त्यांचा दावा आहे। आणि तिसरीकडे खैबर पख्तूनवा प्रांतावरती अफगाणिस्तानच्या तालिबानचा तसंच पाकिस्तानातल्या तालिबानचा डोळा कधीपासून आहेच, त्यामुळे भारताने हल्ला केल्यास भारताला साथ देण्याची घोषणा आधीच खैबर पख्तूनवामधल्या फुटीरतावाद्यांनी केलेली आहे। तर कराची बंदरावरती भारताने अरबी समुद्रातनं आघाडी उघडली आहे, त्यामुळे कराचीसह सिंध प्रांताचंही आता काही खरं नाही यामिनी। अगदी म्हणजे आपण बघतोय की सगळ्याच बाजूने ज्या पद्धतीने आपण हा नकाशा बघूया, आपण सांगतोय की सगळ्याच बाजूने कसं का पाकिस्तान घेरला जातोय, पाकिस्तानची कोंडी होतीये। लवकरात लवकर पाकिस्तानला उपरती येईल अशी आशा आपण बाळगूया। तर अशीच सध्याची ही स्थिती आहे। नक्कीच यामिनी। आणि त्याचबरोबर पाकिस्तान अंतर्गत ज्या वेगवेगळ्या घडामोडी ऐकायला येत आहेत की आसिम मुनीर यांना अचानक काढून टाकणं, त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा खटला होण्याची शक्यता आहे, लष्कर प्रमुखांची बदली होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सुद्धा दिसून येत आहे की किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट आहे पाकिस्तानामध्ये, अस्वस्थता आहे आणि त्यांच्या प्रशासकीय आणि लष्करी संपूर्ण हायरार्कीमध्ये त्यांच्या सिस्टीममध्ये सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे। अगदी त्यामुळे सगळ्याच बद्दलचं आपण विश्लेषण सुद्धा करतोय, माहिती सुद्धा घेतोय आणि एकूणच अंतर्गत बंडाळीला सुद्धा पाकिस्तानला सध्या सामोरं जावं लागतंय। तर दुसरीकडे चोहो बाजूंनी पाकिस्तानला घेरण्यात आलेलं आहे।